नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळ सकाळचं हे काम झालं ना देवपूजेचं, बाकीची कामं करायला रिकामी होते. कारण सकाळची देवपूजा झाली की दिवसभर काम करायला काहीच वाटत नाही. तर आमच्या गावची यात्रा असल्यामुळं आज नैवेद्य पोळ्याचा करायचा, त्यामुळं पोळ्याचं करायचं चाललं आहे. सकाळचं सगळं आवरलं. आता दुपारी डाळ घातल्या आणि आवरायलाच लागल्या बघा. आता पुरण शिजत आले यात डाळ, त्यामुळं आता कणिक मळायला लागल्या. कारण डाळ शिजत आल्यावर कणिक मळली की कणिक चांगली भिजते. आपलं पुरण परतोस तर पुन्हा मग पुरण वाटोस तर डाळ सगळी शिजते. आणि पोळ्या करायच्या म्हणजे ह्यो राडा बघा. सगळ्या घरवर किचनभर तो राडा. बाकी झाले भात झाला आहे आता. आणि आता मसाला पण करून घेतला आहे. आणि डाळ शिजतच आले, माझी डाळ शिजायलाच लागल्या. आता येळवण्यासाठी मी पाणी काढणारच आहे येळवणे, त्यामुळे डाळ पाक शिजतच आले बघा. आता गूळ काढला आहे. गूळ खिसून घालायसाठी. तर ह्यो मुंगळा बघा गुळाला कसा लागला बघा, छोटा ह्यो मुंगळा. त्याला गूळ दिसला का नाही, काय नको, मुंगळ्यागत नाही चिटकूनच बसतो त्या गुळाला. हे बघा आता मी कट करते म्हणून माझ्या हातातून चाकू कसा घेतला आहे. आणि हे बघा गूळ बारीक केला आहे. आणि आता आता त्यात घालायचं. बारीक गूळ केला म्हणजे खडं राहत नाही, ते ढिकळं तसंच राहत नाही. आणि पुरण पण चांगलं होतं बारीक गूळ केल्यावर. आणि मोठा गूळ असला की ती तसंच खडं राहते, ती बाजूला काढायला लागतं पुरण वाटताना. तर आता हे बघा मी पुरण करून घ्यायला लागल्या. त्यात थोडंसं मीठ घालायचं. आणि ही वेलची पावडर, जरा वेलची, सुंठ, बडीशेप आणि जायफळ घालून करून केलेली पावडर आहे. ती जायफळची ती पावडर केलेली आहे बघा. ती थोडी घालायची, जरा टेस्ट लागते. आणि पुरण कसं चांगलं पुरण असं पातळ होऊन पुरण आपण आटवलं की नाही, त्याच्या पोळ्या एकदम छान लागते त्या. आणि पोळ्या जास्त गूळ घातल्यामुळं पुरण लई पातळ होतं. आणि हे बघा पुरण आता परतून माझं कसं झालं आहे, एकदम घट्ट झालं आहे पुरण बघा, वाटायसारखं. तर आता ही घट्ट पुरण झालं, आता वाटायलाच घ्यायला लागले बघा. आणि हे पुरणाचं एवढं एवढं ह्या चाळणीचं एक नाही, लगेच गरम गरम पुरण असलं की लगेच ह्या चाळणीनं वाटतं पुरण. आता पाटं कुठलं आणायचं, पाट्या वाटायला पाटच नाही. तर हे माझं झालं आहे बघा पुरण वाटून. हे आता आमटी फोडणीला टाकायला लागल्या. आमटी फोडणीला एकदा आमटीचं कसं असते, आमटी 2 आमटी आमच्यात करायला लागते. एक येळवण्याची आमटी करायला, आळणी आमटी करायला लागते. ह्या येळवण्याच्या 2 आमट्या करायच्या म्हटलं तर एक आळणी एक तिखट आमटी करायला लागते. तर ती आळणी आमटी माझी झाली आहे बघा. आणि ही आता तिखट आमटी बघा. आणि हे तिखट आमटीचं कसं असतं, त्याला लगेच पित्त होतं, कारण डाळीच्या पदार्थांना लगेच पित्त होतं. हे बघा आता पोळ्या करायला मी घेतले ते. आणि पोळ्याचं कसं असतं, पोळ्याला पुरण आणि कणिक एकसारखी चांगली झाली तर पोळ्या येते त्या, नाहीतर पोळ्या येत नाही त्या. आणि सगळ्यात आवडतं करायचा पदार्थ म्हणजे माझा पोळ्या. मला पोळ्या करायला आवडते ते जास्त, त्यामुळं पोळ्याचं काय मला वाटत नाही. आणि मी कधी असं बसून पोळ्या करत नाही, उभा राहूनच काय असतील, किती पोळ्या असल्या तरी मी उभा राहूनच करते. कारण मला उभा राहूनच पोळ्या करायला आवडते त्या. आणि पोळ्या पण छान येते त्यानं, पटपट आवडते त्या. पण पोळ्या बसल्या की मला पोळ्याच येत नाही त्यामुळे मी उभा राहून कायमस्वरूपी उभा राहूनच पोळ्या करते. तर आता हे बघा माझ्या पोळ्या कशा आल्या त्या पोळ्या. आणि कसं पोळ्या मोठ्या असल्यामुळं तव्यातनं पण बाहेर तेवढ्या मोठ्या माझ्या पोळ्या असते त्या, कारण मला बारक्या पोळ्या आवडतच नाही त्या. की देवाला नैवेद्य दाखवायचं. आमच्या ग्रामदैवताची यात्रा असली की त्याच्या आधी 2-3 दिवस या पोळ्या करायला लागते. त्या निवद करायचं असतं. मग या निवदासाठीच चालले बघा. ही घरातल्या देवासाठी निवद काढला, ही देवाला न्यासाठी निवद काढला. आता देवाला घेऊन निघाले ते बघा, पिलूच पप्पा निवद. आता ती दोघंजण निघाले, त्यानं आवरून घेतले, सिटर टोकोचं घालून निघाले पप्पाच्या बरोबर. आणि आता बाहेर जायचं म्हटलं की एकदम खुशच, मागं बघायचं नाही, पुढं बघायचं नाही, एकदमच खुश. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.